जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या विचारधारेप्रमाणे काम करत असतं. करू द्या ना. स्वातंत्र्यच आहे. बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहिली. बोलण्याचं, लिहिण्याचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या राज्यघटनेने दिलं. केवढा मोठा मोलाचा अधिकार दिला होता का कधी असा अधिकार? ही संस्कृती, सर्व धर्म समभावाची संस्कृती राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात निर्माण केली. आपण आज ते एन्जॉय करतो आहोत. ही संस्कृती म्हणजे देशाची एकात्मता, अखंडता जोपासणारी संस्कृती आहे. माणुसकी विसरलेल्या देशामध्ये माणुसकीचा विचार प्रस्थापित करणारी संस्कृती आहे. समता हरवून बसलेल्या देशामध्ये पुन्हा समतेची प्रतिष्ठापना करणारी संस्कृती आहे. बंधुत्व विसरलेल्या देशामध्ये पुन्हा बंधुभावाची जाणीव करून देणारी भारतीय राज्यघटनेची संस्कृती आहे. स्वातंत्र्य पुन्हा या देशातील समाज तमाम जनतेला उपभोगता यावं, ही देखील संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत देशात निर्माण केली. वारंवार लॉंग मार्चचा उल्लेख झाला. एक ऐतिहासिक अशा प्रकारचं ते आंदोलन होतं. आमच्या जीवनातलं एक जीवनातील सर्वात उत्कृष्ट सुखद क्षण जर कोणता असेल देवेंद्रजी, तर 16 वर्ष लॉंग मार्च काढून लाठी हल्ले झालेत. महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यामध्ये मला भाषणाची बंदी, प्रवेशाची बंदी, कित्येकदा लाठी हल्ले झालेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये आपण तर फक्त आणीबाणीमध्ये 19 महिने होतात. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये देखील नाशिकच्या जेलमध्ये मला डांबण्यात आलं. नामांतराच्या या लढ्यापासून मी अलिप्त राहावं म्हणून माझं खच्चीकरण करण्याचा वारंवार प्रयत्न सर्वीकडे झाला. पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो न संपणारा संघर्षाचा विचार आहे, तो उराशी बाळगून 16 वर्षापर्यंत संघर्ष झाला. आणि 16 वर्षाच्या संघर्षानंतर 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. हा माझ्या जीवनातील खास, आमच्या जीवनातील सर्वात उत्कट, एवढा उत्कट. त्या दिवशी देवेंद्रजी नामांतराची घोषणा झाली. माझ्या रंजनाच्या सोबत हे माझी लेकरं छोटी छोटी होती. जयदीप असेल, माझी वैशाली असेल, माझी सुजाता असेल, या सर्वांना घेऊन औरंगाबादच्या विद्यापीठाच्या गेटवर गेलो. विद्यापीठाच्या गेटला निळा टिळा लावला आणि विद्यापीठाला साष्टांग दंडवत घातला. विद्यापीठाला साष्टांग दंडवत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. उड़ान हिम्मत से, विमान उड़ान पंखों से नहीं, हिम्मत और हौसलों से होती है. हा, हिम्मत आणि हौसला कोणी दिला? नामांतराच्या आंदोलनामध्ये आमचे गोपीनाथजी मुंडे आमच्यासोबत जेलमध्ये होते ना. गोपीनाथजी मुंडे त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, आमचे देवेंद्रजींचे पिताश्री, आमचे मित्र गंगाधरराव फडणवीस देखील आंदोलनामध्ये होते. प्रश्न अनेक लोक हा विचारतात की 16 वर्षाच्या संघर्षाने काय मिळवलं तुम्ही? ही काही कोणत्या भौतिक प्राप्तीसाठी लढाई नव्हती. जमीन पाहिजे असेल तर मोर्चा, बेरोजगार नोकरी पाहिजे तर मोर्चा, पगारवाढ पाहिजे असेल तर मोर्चा. जिथे आर्थिक लाभ असतात तिथे लाखो लोक जमतात ना.
जिथे आर्थिक लाभासाठी आंदोलन होतात तेव्हा लोक मोठ्या संख्येने जमतात, पण कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ नसताना केवळ अस्मितेच्या प्रश्नावर, भारतीय लोकशाहीच्या सन्मानाच्या रक्षणासाठी हा 16 वर्षापर्यंत नामांतराचा लढा चालला लॉंग मार्चच्या माध्यमातून. आणि आमच्या जनतेच्या त्यागातून, बलिदानातून, कुर्बानीतून एकदाचा नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. अनेक चळवळी झाल्यात, पण एक गोष्ट आहे, ही चळवळ करताना मित्रांनो, मी काही उद्देश करणार नाही आपल्याला. मी अनेकदा ऐकतो गांधीजी, अटलजी, अनेक कार्यकर्ते म्हणतात आम्ही इतके वर्ष चळवळीत काम केलं, आम्हाला काय मिळालं? तुमच्या पक्षात असतील का जसं म्हणणारे लोक, हे मंडळ नाही मिळालं, ते मंडळ नाही मिळालं, अमुक नाही मिळालं, तमुक नाही मिळालं. अनेकांना पाहिलं मी, कार्यकर्त्यांना पाहिलं, उदास झालेले, हताश झालेले, निराश झालेले कार्यकर्ते म्हणतात इतके वर्ष आम्ही चळवळीमध्ये काम करत, चळवळीने आम्हाला काय दिलं? हा प्रश्न विचारतात. मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचं ते वाक्य आठवतं. राष्ट्रपती झालेत आणि देशाला उद्देशून जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा ते म्हणाले की अमेरिका तुमच्यासाठी काय करतो याचा विचार न करता तुम्ही अमेरिकेसाठी काय करता याचा विचार केला पाहिजे. चळवळीनं काय दिलं, पक्षाने काय दिलं, समाजाने काय दिलं? समाजाला होता का माझ्याकडे लॉंग मार्च काढा म्हणून सांगायला, आंदोलन करा, मोर्चे करा, का समाज येतो का सांगायला? पण एक आंतरिक भावना असते, समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि माझा समाज म्हणजे फक्त दलित समाज नाही आहे, माझा समाज म्हणजे फक्त आदिवासी समाज नाही आहे, माझा समाज हा फक्त ओबीसी समाज नाही आहे, माझा समाज हा भटका, हातावर आणून पानावर खाणारा माझा भटकायुक्त समाज नाही आहे, माझा समाज केवळ या देशातला आमचा मुसलमान अल्पसंख्याक समाज नाही आहे, माझा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला 130 कोटी भारतीय समाज. 130 कोटी भारतीय समाज हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे वाटोळं होऊ नये म्हणून दुसऱ्या कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता भारताच्या भूमीतून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतलीने आम्हाला दिली. किती लोकांना उपकार माहित आहे? जे बाबासाहेबांच्या धर्मांतरावर टीका करतात त्यांनी कधी हा विचार केला पाहिजे रे? बुद्धाचा धम्म घेतला नसता, दुसरा कोणता घेतला असता तर काय झालं असतं? ही प्रत्येक गोष्ट करताना हाच आदर्श ठेवला आम्ही. बाबासाहेब म्हणाले पदोपदी या देशामध्ये माझा अपमान झाला, पदोपदी अपमान झाला. देवेंद्रजी आपल्यालाही माहित असेल, इतिहासात वाचतो आम्ही, पुस्तकात वाचतो, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये वाचतो. पदोपदी या देशात माझा अपमान झाला, पण माझ्या देशाचा तसूभर अपमान मी कदापि सहन करणार नाही. हा एकच महात्मा निघाला ना बाबासाहेब. पदोपदी या देशामध्ये माझी बेइज्जती झाली, पण माझ्या भारत मातेची सुईच्या टोका एवढी देखील बेइज्जती मी कदापि सहन करणार नाही, हे सांगणारा महापुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असा राष्ट्राच्या प्रती समर्पित असलेला महान नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच विचारांचं बोट धरून आम्ही चालतो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांचं बोट धरून आम्ही चालतो आहोत. देशाने चालावा, सर्व समाजाने चालावा. बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आमचा देश जर गेला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला आमचा भारत देश जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. महाशक्ती हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न, आणि तेच सांगितलं सर्वांकरता आपण आहोत. ठीक आहे, पक्ष आपापल्या जागी आहेत, आपापले काम करतायत, काय काय करायचं ते करायचे, काय नाटकं, काय नौटिंग्या, जे काय होतं ते होऊ द्या, राजकारण आहे. पण देश आहे की नाही? काही पक्ष आहे, समाज आहे, धर्म आहे, पण त्या सर्वांचा मोठा कोण आहे?
आमचा भारत देश आहे, आमचा भारत देश. हे शिकवण बाबासाहेबांनी दिली. ही शिकवण घेऊन आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही करायची. म्हणून हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. हे तत्वज्ञान, हे तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांचं घेऊन चालतो. मित्रांनो, हिम्मत, जिद्द, चिकाटी, धैर्य कार्यकर्त्यांमध्ये जर असेल तर कार्यकर्ता आणि नेता कधी निराश होऊ शकत नाही. निराश झालेली समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेला, या देशाची अत्यंत जगातील अत्यंत वाह्यात अशा प्रकारची समाज व्यवस्था आमच्या देशामध्ये आहे. अत्यंत वाह्यात समाज व्यवस्था आमच्या देशामध्ये आहे. या देशाच्या धर्मव्यवस्थेने, या देशाच्या समाज व्यवस्थेने, या देशाच्या माणुसकीचं, मानवी मूल्यांचं वाटोळं करून टाकलेलं आहे. बरोबर आहे देवेंद्रजी, तुम्ही सहमत व्हाल माझ्याशी. नेमकी ही समाज व्यवस्था उद्ध्वस्त करून समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य आणि माणुसकीवर आधारलेली नवीन समाज रचना निर्माण करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. तुम्ही कोणत्याही पक्षात असा, पण हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, भारत देशाला महान जगाची महान शक्ती होण्याचं स्वप्न आपण सर्वजण मिळून साकार केलं. आमच्या देशाचे आदरणीय माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी, त्यांच्याच वेळेस जसे सुशील कुमारजी, आम्ही खासदार होतो, तेव्हा राज्यघटनेची समीक्षा हा विषय निघाला होता. नॅशनल अजेंडा. आता जगामध्ये, आमच्या देशात किती प्रश्न आहेत, प्रश्नच प्रश्न, समस्या समस्या. मग अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारचा हा जो एनडीए सरकार होता, त्यांचा नॅशनल अजेंडा होता, NAG, नॅशनल अजेंडा फॉर गव्हर्नन्स, नॅशनल फॉर अजेंडा आणि NAG, नाग, हा अजेंडा होता. आणि अजेंड्यावर पहिलं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं देवेंद्रजी, की देशामध्ये इतके जीवघेणे प्रश्न आमचे आहेत, पण सर्वात टॉप अजेंडाचा असा टॉप पोस्ट विषय होता राज्यघटनेची समीक्षा. मला आश्चर्यच वाटलं. हॉरिबल. हे डावपेच सुरू होते. तेव्हा हाऊसमध्ये आमचे त्यावेळेचे स्पीकर होते बालयोगीजी आमचे अध्यक्ष होते, स्पीकर होते लोकसभेचे. या विषयी चर्चा जेव्हा सुरू होती, मला जेव्हा संधी मिळाली, मी त्यांना म्हणालो की सरकार मायबाप, तुम्ही वाटल्यास या देशाच्या सर्व जमिनीला हात लावून टाका, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. या देशाची धनदौलत तुम्ही घेऊन टाका, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. या देशाच्या सोन्या चांदीला हात लावून टाका, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. पण या देशाची एकात्मता, अखंडता शाबूत ठेवण्यासाठी, या देशामध्ये माणुसकीचं राज्य निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना निर्माण केली ती हटवण्यासाठी जे हात पुढे येतील ते हात या देशाची जनता ठेचून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस वय वाढलं तर लोक म्हणतात की जबाबदाऱ्या कमी होत जातात, पण वय वाढल्यावर जबाबदाऱ्या आणखी जास्त वाढतात, त्याची जाणीव आजच्या या समारंभाने मला करून दिली. खरं पाहिलं तर देवेंद्रजी, भीमा कोरेगावच्या जखमा घेऊन सर्व लोक बसले त्या ठिकाणी. पहिल्यांदा असं घडलं की ती 1.5-2 तास चर्चा झाली आपल्या हाऊसमध्ये. आपणही आपल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं उत्तर आमच्या प्रश्नांना दिलं, आमच्या चर्चेला दिलं. पण महाराष्ट्रातला आणि देशातला तमाम समाज अस्वस्थ आहे, बेचैन आहे. आपण ही आमची बेचैनी समजू शकता. एक बुटेला अटक झाली, संभाजी भिडे अजून मोकाट फिरतो आहे. माझं एकच म्हणणं आहे, बसा बसा, माझी एकच विनंती आहे
आपण जी घोषणा केली होती की भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी, आज पेपर आली आहे बघा, न्यायालयीन चौकशी होईल आणि त्यामध्ये जो अहवाल येईल त्यानुसार सरकार कठोर कारवाई करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. असं असताना न्यायालयीन चौकशी सुरूच नाही झाली, अहवालच नाही आला, तरी पेपरमध्ये बातमी आली की संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधामध्ये कोणतेही पुरावा नसल्यामुळे त्याला क्लीन चिट देण्यात आली. तेव्हा आता न्यायालयीन चौकशीच्या कक्षेचा भाग आहे तो. होऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, काळजी काय करायचं आपल्याला. परत एकदा आपल्या सर्वांचे अंतःकरणापासून आभार मानतो आणि या पुढची जी चळवळ आहे, जीवाच्या आकांतानं ही चळवळ लढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश आपला निर्माण करायचा आहे, हेच आपण लक्षात, बाकी काही करायचं नाही. बाकी काय नाही, काय गट नाही, हे तट नाही, काय नाही, राजकारण नाही का फासकारण नाही, फक्त एकच लक्ष, एकच ध्येय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश निर्माण करणं. राज्यघटना निर्माण केली बाबासाहेबांनी, अनिलजी. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही निर्माण झाली आणि राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत मातेच्या अंगावर लोकशाहीचे वस्त्र घातलेत, लोकशाहीचे वस्त्र. त्या संविधानातून निर्माण झालेल्या लोकशाहीचे वस्त्र जे भारत मातेच्या अंगावर आहेत त्याला हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्रजी, आपण त्या हातांना रोखणार असं आम्हाला वाटतं, रोखलं पाहिजे. आता वेळ झाली का ब्रेकची. पुन्हा भेटू, तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.